सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार. नाशकाला आजपर्यंत अनेकदा येणं झालं आहे आणि पूर्वजन्मी नाशकात काही वेळ घालवलेला आहे. पण त्या जन्मात आणि ह्या जन्मात इतकं अंतर आलेलं आहे की हे क्षेत्रस्थळ आहे की काय आहे अशी मला शंका वाटू लागते. इतर ठिकाणी खेडेगावात जिथे रामचंद्रांनी पायसुद्धा ठेवले नव्हते, लोकांमध्ये धर्माची जाणीव, धर्माची चूक आणि कुशाग्रता जास्त आहे आणि नाशकात एवढी का कमी आहे ह्याचा मी अनेक वेळा विचार केलेला आहे. त्याला कारण असे मला वाटतं की क्षेत्रस्थळी अनेक रूढी बांधल्या जातातच. कारण पोट भरून लोक ज्यांना पैसे कमवायचे आहेत ते काही ना काहीतरी अशा रीतीचे प्रबंध आणि दंडक बांधत असतात की त्यांनी माणसं त्यात गोवले जातात. जसे एखाद्या बैलाला घाण्याला बांधताना आपण झापड घालतो, तशीच अशा ठिकाणी लोकांना एक झापड डोक्याला बांधली जाते आणि त्या झापडीत ते तसेच गोल गोल फिरत असतात. त्यात आपली काही प्रगती झाली की नाही ते बघत नाही. त्यामुळे जिथे श्रीरामांचा वाद झाला, इथे शूर्पणखेला एवढं अपमानित केलं गेलं, त्याच ठिकाणी अशा गोष्टी का घडाव्या ह्याचं मला वारंवार आश्चर्य वाटत होतं. पण एकंदर आराखडा घेताना असं समजलं की रूढीगत होणं ही खरोखर तामसिक प्रवृत्तीच्या लोकांना असते. आपल्यामध्ये राजसिक आणि तामसिक प्रवृत्तीचे लोक बहुतेक असतात. त्यापैकी जे राजसिक लोक असतात ते चुकलं काय आणि चांगलं काय ते बघत नाही, वाईट काय आणि उत्तम काय ते त्यांना समजत नाही. पाश्चिमात्य देशामधले लोक राजसिक आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म करा तर तोही बरा, अधर्म करा तरी तोही बरा, हेही चालेल आणि तेही चालेल. त्याला कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट हे समजत. पण तामसिक प्रवृत्तीचे लोक जे असतात ते वाईटालाच मोठं मानून आपलं आयुष्य खराब करतात. जे वाईट असेल, जे चुकीचं असेल, जे अधार्मिक असेल त्यालाच धर्म मानून त्याच्यामध्ये आपली सगळी शक्ती गमावत असतात. त्याची अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. मी तुमची आई आहे म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगते की आता आणखीन आयुष्य घालवू नये. सर्वात मुख्य म्हणजे इथे एक प्रश्न कुणीतरी विचारला होता की गीतेमध्ये कुंडलिनी बद्दल सांगितलं नाही. म्हणजे गीता काही ह्यानीच लिहिली आहे का? पहिल्यांदा प्रश्न हा. गीतेमध्ये जर कुंडलिनी बद्दल सांगितलं नाही त्याला कारण एकच की श्रीकृष्णाने फक्त 2 तास अर्जुनाला युद्धाच्या ठिकाणी एक उपदेश दिला. आज जवळजवळ वर्षानुवर्ष मी भाषणं देत आहे आणि तरी सुद्धा अजून जे बोलते ते संपत नाही. तेव्हा 2 महिन्यामध्ये किंवा 2 दिवसामध्ये किंवा 2 तासामध्ये कोणती गोष्ट सांगता येईल संपूर्णपणे हे अगदी चुकीचं आहे. कृष्णाला नुसतं 2 तासामध्ये ठासून त्याला बांधून घ्यायचं, कारण पुस्तक आपण काखेत मारू शकतो. परत सांगायचं म्हणजे कृष्ण हा ब्राह्मण नव्हता. तेव्हा ब्राह्मणांचं असं म्हणणं जर असेल की गीता आमची आहे तर ती ब्राह्मणांची नाही. तो एक गवळी जातीचा होता. गवळी जातीला पूर्वी शूद्रात मानत. तेव्हा तो सर्वसाधारण जातीतला एक मनुष्य होता आणि रुक्मिणी त्याच्या जातीतली नव्हती आणि तिच्याबरोबर पलायन केलेलं आहे आपल्याला माहिती. हे सगळं कृष्णाने एवढ्यासाठी केलं की त्यावेळेलाही आपला देश अत्यंत रूढीगत झाला होता. इतक्या रूढीत फसला होता की त्या रूढींमुळे त्यांचा सगळा आनंदाचा जो आश्रय होता तो संपलेला. म्हणून त्यांना ठीक करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने लीलाधर असं स्वरूप धारण केलं. ही सगळी लीला आहे परमेश्वराची, तुम्ही काय अशी पुस्तक पडली. दुसरं गीताने आणि लिहिली तोही ब्राह्मण होता किंवा तोही असा धर्माचा हक्कार नव्हता की मी धर्म करा. तो कोण होता तुम्हाला माहिती आहे? एका कोळीचा असाच झालेला एक मुलगा, कायद्यात नव्हता तिथं, बापाचा पत्ता नसावा अशातला तो मुलगा, असा तो व्यास. त्याच्याकडनं गीता लिहून घेतली देवानी. कशाला? दाखवायला की तुम्ही जन्मावरून जे जातीपाती लावतात ते गोष्ट खोटी आहे. जन्मावरून तुमची जातपात समजत नाही.
जात पात माणसाची जात शब्द हा जाती शब्द जो आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमची कोणाकडे प्रवृत्ती असेल, कोणती तुमची प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे तुमची जातपात ठरवण्यात. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने 3 जाती मांडलेल्या आहेत, तामसिक, राजसिक आणखीन सात्विक. आणि जी सात्विक मंडळी असतात ती कुशाग्र, शिकलेली नसली, खेडेगावात राहत असली तरी सुद्धा त्यांना हे समजतं की चांगलं काय आहे आणि त्यासाठी ते आपलं सगळं काही लुटवायला तयार असतात, सगळं काही द्यायला तयार असतात. जे त्याला ठेवतं. तुकारामाची जात कोणची? अहो सजन कसाही सुद्धा एवढा मोठा आपल्याकडे संत साधू झाल्यावर, त्या महाराष्ट्रात असे सगळं झाल्यावर अजून ही खुळत चालली आहे म्हणजे याला काय म्हणावं हे मला समजतं. म्हणजे तू गोष्टीला सगळ्यात मुख्य मानून त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवायचं. आता परवा एक बाई माझ्याकडे आल्या, त्याला एक फार भयंकर रोग झाले. म्हटलं काय करता तुम्ही? माताजी मी सगळी पारायण करते. बरं, आणखी उपास करते, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सगळे उपास करते. अहो म्हणे इतकं मी केलं तरी सुद्धा माझं काही भलं झालं नाही. म्हटलं तुम्हाला उपास करायला सांगितलं कुणी सांगितलं? तुम्ही कशाला करता? परमेश्वरासाठी. परमेश्वराने सांगितले का तुम्हाला उपास करायला? कुठे सांगितले तुम्ही उपास करायचा परमेश्वराच्या नावाने? पण एक खून डोक्यात भरलं, एक फॅट डोक्यात भरलं की तसं वाटतं. सुरुवातीपासून या महाराष्ट्र देशावरती संत साधूंचे अनेक उपकार आहेत, पण त्यांना छळलं सुद्धा खूप आहे लोक. आपण सुरुवातीपासून बघू कशाला, तुम्ही फक्त श्री ज्ञानेश्वरांचं आयुष्य बघ. संन्यासाचा मुलगा आहे म्हणून त्याने त्याला झोपायला सुरुवात केली, त्याला त्रास झाला. अहो पण तुमचा व्यास एका कोळीचा मुलगा होता तरी त्याला तुम्ही का मानता? त्याच्या गीतेला का मानता तुम्ही? कारण ते तुमच्या खिशामध्ये पुस्तक झालं. आणि आज ज्ञानेश्वर सुद्धा तुमच्या खिशात एक पुस्तक झाल्याबरोबर आमचा ज्ञानेश्वर झाला. कुठनं तुमचा काय संबंध ज्ञानेश्वरांचा आहे का? हे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. मी वाचून 100दा पाचते ते पसायदा, आणि ते पसायदा मला विचारायचंय, आज मला द्यायचंय तुम्हाला. त्यांनी जे तुम्हाला वचन दिलेलं आहे ते पूर्ण करायचं. त्यांनी जे एक सांगितलं आहे ते सिद्ध झालं का? त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर गांधीजींना लोकांनी इथे हे नाशकात आणून सांगितलं की तुम्ही प्रायश्चित्त करा. ते तरी काय करणार बिचारे? मी गांधीजीच्या बरोबर बरेच वर्ष होते. काय करणार? सगळ्यांचे प्रायश्चित्त केल्याशिवाय तुमचं होत नाही. आणि आता सगळे फॉरेनचे कपडे घालून फिरतात आणि फॉरेन सारखे मिरवतात, तेव्हा तुम्हाला प्रायश्चित्त करायला नको? अशी जबरदस्ती एवढ्या मोठ्या थोर माणसावरती तुम्ही केली की तुम्ही प्रायश्चित्त करा. आणि या ढोंगी लोकांच्या समोर, त्या ढोंगी लोकांचं महत्व करून करून तुम्ही सर्व आपला सोडून टाकलेलं आहे आणि सर्व नाशाकडे चालला. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही नमून टाकला. ज्ञानेश्वरासारख्या माणसाला तुम्ही एवढं कळलं की शेवटी त्यांना समाधी घ्यावी. शेवटी आपण साईनाथांना एवढं मानतो, शिर्डीचे साईनाथ हे मुसलमान, खोटेच मुसलमान. त्याची सिद्धता आम्ही देऊ शकतो की ते मुसलमान होते, म्हणजे मुसलमान धर्मात जन्माला आले. म्हणजे जेवढे मुसलमान धर्मात जन्माला आले ते वाईट, आणि जेवढे हिंदू धर्मात जन्माला आले ते मोठे भगवान, असं वाटतं का तुम्हाला? अशा गैरसमजुतीत राहून आपण संबंध आयुष्य आपलं खराब करून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही धर्मात जन्माला आला, कोणत्याही जातीत जन्माला आला किंवा कोणत्याही वंशात जन्माला आला, तुमची जी करणी आहे त्याच्यावरनं तुमची माहिती होते तुम्ही कोण. तुमची करणी का? करणी तुमची जर तशी उदात्त असली, तशी मोठेपणाची असली तर सारं जग तुमचं, साऱ्या जगाला तुमची इतकी किंमत आणि सारं जग तुमच्या चरणावर. पण जर तुमची करणी वाईट तर तुमच्या जातीला आणि आई वडिलांना आणि कुणाला कोण विचार? ही आपली परत एक निर्णय की एक प्रवृत्ती, आणि त्या प्रवृत्तीमुळे आपण त्या बरोबर चाकरीत फिरत असतो. दुसरं असं आहे की परमेश्वरी क्रिया ही जीवन प्रक्रिया आहे. जसं आधी मेळा येतात, त्याच्यानंतर त्याचा बांधा येतो, मग त्याला फांद्या येतात, पल्लवी येते, त्याच्यानंतर फुलं लागतात, मग एकानंतर एक गोष्ट अशी हळूहळू होत जाते. ही परमेश्वरी शक्ती आहे. तेव्हा ज्यावेळी जे व्हायचं ते झालं.
ज्यावेळी जे करायचं ते केलं, ज्यावेळी जे समजवायचं ते समजवलं. तसंच आपल्या इथल्या जर सामाजिक स्थितीत तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेला आगरकर आले ते त्यांनी स्वतःला त्यांना वाटलं की मी एखाद्या विधवेशी लग्न केल्याशिवाय होणार नाही. आज त्यांनी सांगितलं की विधवेशी लग्न करा. स्वतः हे ब्राह्मण होते पण त्यांच्या लक्षात आलं की आमचं चुकलेलं आहे. टिळकांनी स्वतः एका विधवेशी लग्न करून सिद्ध करून दिलं की ही विधवा विवाह संस्था तुम्ही जी अमान्य केलेली आहे तिला तुम्हाला मान्य केलं. त्याच्यावर बघा गांधीजी जेव्हा आले, माझे वडील गांधीजींचे परम भक्त, त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की सगळ्या तुमचं आम्ही 11 भाऊ होतो, सगळ्या मुलांची लग्न 11 आपल्या हिंदुस्थानातले जेवढे नागरिक आहेत तिथे कुठेतरी तुम्ही काय, मग ते हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कुणी असेल, त्याप्रमाणे माझं लग्न युपीला झालं. काय आम्ही सगळे सुखी, फार आनंदात. पण कारण त्यावेळेला गांधीजींनी असा विचार केला की ह्या पुढे आता फक्त आपण भारतासाठी म्हणतोय त्या भारतातल्या लोकांचं सांगतो. पण आज वेगळी वेळ आलेली आहे, आज विश्वाची वेळ आलेली आहे. त्या विश्वामध्ये आपल्याला फिरलंच पाहिजे. विश्वामध्ये आपलं संचारण झालं. आपण धर्म म्हणून जे बसलेलो आहोत त्या धर्माला इतकी अंधता येऊन काही उपयोगाचं नाही. आता परवाची एक गोष्ट सांगते. आमच्या इथे एक मुलगी आली, तिला 8व्या वर्षी लग्न लावून दिलं व्यवस्थित, कारण पैसे मिळाले झालं लग्न लावायचं. ती 8 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न कसं लावायचं तो विचार नाही केला. ते लग्न म्हणजे अनैतिक तर होतं पण अवैधानिक होतं, इलिगल होतं. तेव्हा तिला सोडून टाकली. तशीच ती बिचारी त्याच्यानंतर मॅट्रिक झाली. कोणी तिच्याशी लग्न करायला तयार नाही. सगळे अगदी फार देवभक्त, कोणी तिच्याशी लग्न करायला तयार नाही. दिसायला चांगली देखील मुलगी आणि सगळ्यांनी घेतलेलं तर लग्न झालेलं आम्ही त्याशी लग्न करणार आहे म्हणजे काय विचारू नका. त्या मुलीचं लग्न आम्ही एका फ्रेंच मुलाशी करून दिलं, अगदी आनंदात सुखात बसलेली आहे. इथे ती जर शेणखात पडली असती तर लोकांना फार आनंद झाला असता. तिचा आम्ही संबंध सर्वनाश केला असता तर आणखी त्याहून आनंद झाला. आपण बघतच आहात की स्वजातीय लग्नांचे आजकाल काय प्रकार चाललेले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडे पाहणारे लोक कुशाग्र पाहिजे. सांगितलेलं ते येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आता या तुमच्या महाराष्ट्रात क्रांती संबंध विश्वास पसरवणार आपण आणि पसरत तुमच्या डोक्यात कितपत येते ते पाहिजे. त्याला डोकं पाहिजे पहिल्यांदा, म्हणजे कुशाग्रता पाहिजे. ज्याला कुशाग्रता नाही तो ही गोष्ट आकलन करू शकत नाही की आज कोणती वेळ आहे, ह्या वेळेला कसं करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. ह्याला आपल्याकडे समयाचार नाही. पण धर्माच्या बाबतीत आपण अगदी ढिलं. दारू पिणं म्हणजे मुख्य धर्म आहे आपला आजकाल. नसलं तर तंबाखू. वारकरी लोक आहेत. काय तरी धर्म मिळवला मी विचारते. पंढरीनाथ पंढरीनाथ करू ईश्वर 1 महिना कोणी सांगितलं होतं तुम्हाला कसं करत जायला? ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं. त्यांनी काय तुम्हाला गुंड्या घालायला सांगितल्या होत्या? अहो त्या लोकांची स्थिती पाहून मला अगदी रडायला येतो. खरं सांगते तुम्हाला. एका प्रोग्रामला सांगितलं वारकरींच्या, तर त्यांना बघून मी रडतच होते, बोलूच नाही शकले, रडतच होते सारखी. तेव्हा त्याची काहीतरी मला म्हटलं काय बोलायचं आता हे? अहो देवाच्या नावाने ही काय स्थिती करून ठेवलेली. नुसते अगदी वाळून नुसते पाप्याचे पितर दिसतात. त्यांची काही स्थिती भक्तांची आहे, त्या चेहऱ्यावर काही तेजस्विता आहे. अहो काहीतरी असा पाहिजे ना धर्माने. हे काय पंढरीनाथाचे शिष्य आहेत का? अहो सुदामा त्याच्याकडे गेला होता तर त्याची सोन्याची द्वारिका केली. त्या पंढरीनाथाचं हे नाव बदनाम करणारे लोक आहेत सगळे रस्त्यावरती दिंड्या घालत आणि त्यात ती तंबाखू चढून फिरतात. जे खरं तर मी सांगते, गळ्यात माळा घालायची, तोंडात तंबाखू कोंबायची आणि जायचं आणि सगळे कॅन्सरचे आजारी. आई सांगायचं नाही तर कुणी सांगायचं. तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही, पण जे खरं आहे तुम्ही सांगतो. म्हणजे उद्या तुम्ही म्हणणार नाही माताजी तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. तर ह्या वेळेला ह्या सर्व विश्वाच्या कार्यामध्ये फार महत्वाची गोष्ट एक होती की संबंध विश्वाला एक ठेवता येतं. तुम्हाला दुसरे प्रश्न आहे. तसेच इंग्लंडला गेले ते म्हणतात की तुम्ही हिंदू करता लोक. आम्ही केलं की ते दुसरं म्हणतात तुम्ही कम्युनिस्ट करता. तुम्ही कुठे गेलं म्हणजे त्याच्या विरोधात आम्ही सगळ्यांना करत बसलेलं. अर्थात एका अर्थाने विरोधातच होत आहे. कारण जे तुम्ही घट्ट धरून बसलेले आहात, ज्याला तुम्ही सत्य मानलेलं आहे ते सत्य नाही असं म्हटल्याबरोबर ते विरोधात पण आहे. त्यातल्या समजायची गोष्ट अशी आहे की जी प्रगती आपण करायची आहे ती जिवंत प्रगती होण्यासाठी काहीतरी परमेश्वराने व्यवस्था केली असेल. जर परमेश्वर आहे तर त्यांनी काय आपल्याला खितपत पडायला
की काय नाशकाची तुमची स्थिती आहे बघत आहे. घाणेरडी स्थिती, लोक अगदी घाणेरडे तिच्या घाणेरड्या परिस्थितीत राहतात. इथेच का रामचंद्रांनी अनवाणी चालून सगळे आपले चैतन्य लुटवलं होतं. विचार करा, असे का तुम्ही? ज्यांनी सांगितलं होतं की योगभूमी आहे, भारतभूमी फार मोठी आहे, ह्याच्यात जो जन्माला तो त्यांनी हजारो वर्षाची तपश्चर्या केलेली असेल किंवा फार पुण्यसंपदा असेल, त्यांनी पर्वता एवढंच पुण्य गाठलं असेल पूर्वजन्मात, तो इथे जन्माला, मग त्याची दैन्य दशा अशी स्थिती का? परवा एका डोंगराळ ठिकाणी बघितलं मी, शाळेमध्ये मुलं, अहो काय ती शाळा आणि ती काय मुलं, बापरे बाप, काय ही दैन्य दशा बघून खरोखर जाते. आणि तरी सुद्धा शिष्टपणा निर्वाळाच वेळच आहे. म्हणजे एक तर धिक्कारपणा आणि त्यात उद्दामपणा हे आपल्या हिंदुस्थानातच दिसतं. एखाद्या भिकाराला म्हणतात, बाबा माझं आता पैसे नाही, जा 4 शिवाय देऊन जायचे, असं वागून आपली दैन्य दशा जाणार नाही. जे लोक सुबुद्धीवाले, ज्यांना ह्या देशाची काळजी आहे, त्यांनी एकदा विचार करावा की ह्याची दशा कशी ठीक होणार. सांगायचं म्हणजे खरोखर हे योगभूमी आहे. इथे मोठे मोठ्याने साधू संतांनी अवतार झाले, पण तुम्ही त्यांना छळून काढले, त्याची पापं दूर फेडायची आहेत मला वाटतं. दुसरं म्हणजे असं की जे त्यांनी सांगितलं ते उचित आणत. कृष्णाने सांगितलंय की योगक्षेम वाहम्यमध्ये योग घ्या, मग क्षेम सांगितलं. योगाशिवाय क्षेम सांगितलेलं नाही. जर तुम्ही योग घेतला, परमेश्वराशी तुमचं तादात्म्य झालं, जेव्हा तुमच्या आत्म्याशी समग्रता आली, तेव्हाच तुमचं क्षेम होईल असं सांगितलेलं आहे. आणि होतं, ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांचं होतं. पण तो योग इतका सहज कसा मिळेल? समजा मिळतो घ्या. जर मिळतो तर काहीतरी असल्याशिवाय मिळतो का? काहीतरी झाल्याशिवाय मिळतो का? आम्ही काहीतरी हुशारच असलो पाहिजे, आमच्यात काहीतरी विशेषच असायला पाहिजे. पण ज्याला मिळायचं त्यालाच मिळणार असं दिसतंय मला. योग धर्म मूर्खांसाठी नाही. जे मूर्खपणात राहतात त्यांच्यासाठी योगधर्म मिळणार, कारण त्यांना झेपणारच आहे, झेपायचंच आहे. जे शहाणे आहेत आणि जे वीर आहेत तेच देवीची भक्ती करू शकतात, तेच कुंडलिनीला पूजू शकतात. ज्यांच्यात ते नाही त्यांच्या बसचं हे काम नाही. तेव्हा आता नाशकात तुम्ही बघायचंय, धुंडाळून काढायचंय, इथे किती वीर आहेत. अहो त्या शिवाजी महाराजांना सुद्धा तुम्ही राज्यात बसू दिलं नाही, म्हणे तो कुंभी आहे असं का? आणि आता त्यांच्याच नावावरती मोठमोठाले ऑर्गनायझेशन काढून हिंदू धर्म प्रतिपालक असं त्याला बनवलं. ते कसं? त्यांना म्हणे तुम्ही कुंभी आहात आणि आता राज्यकारभारावरती ब्राह्मण बसले जाऊन, तर त्याला काय नाही म्हणत तुम्ही ब्राह्मण आहात, इथे राजपूतला बसवा म्हणायला पाहिजे. कारण आपल्या इथे फक्त राजपूत लोकांनाच बसायचा अधिकार आहे ना. देवकृतनी ही राजपूत जातीची आहे, तेव्हा माझ्यावर तुमचा काही आक्षेप येऊ शकत नाही, मला राज्यकारण नको. पण सांगायचं म्हणजे असं की आत्म्याला प्राप्त करणं हे मुख्य जे आपलं हिंदू धर्मातलं आहे, जो गाभा आहे तो आपण शोधलेला आहे. त्या गाभ्याला शोधल्यामुळे आपलं हे सगळं नुकसान झालेलं आहे. तो गाभा आपण धरला पाहिजे. आता तो कसा मिळवायचा हा प्रश्न बरोबर आहे की आपण तो मिळवायचा कसा? पण समजा जर कुणी त्याची व्यवस्था केली, समजा जर कुणी म्हटलं की तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे आणि ती आम्ही जागृत करू शकतो, तर त्याला तुम्ही मारायला उठणार का? आजकाल फक्त वर्तमानपत्रकार एक दिसतात फार शहाणे मला वाटतं जगामध्ये. सगळ्यांवर ताशेरे झाडणे, जिथे ताशेरे झाडायचे, जिथे लोकांना ठीक करायचं तिथे तोंड बंद असतं. अशा लोकांवरती मला कधी कधी वाटतं की हे स्वतःची जबाबदारी समजत नाही. उद्या परमेश्वराने खाडकन प्रश्न विचारला तर हे काय उत्तर देणार त्याला? सगळ्यात मुख्य गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली ती ही आज दशा ही नीट करण्याचा मार्ग काय? सहयोगाचं तत्व एक आहे की आत्म्याला तुम्ही मिळवा, त्याला पैसे लागत नाही, काही तुम्हाला पुस्तकं लागत नाही, काही जिवंत क्रिया आहे. जसं एखादं बी तुम्ही पेरलं म्हणजे कसं आपोआप उगवतं, तसाच तुमच्यात कुंडलिनीचा जो प्रयोग
जागृतीचा होतो तो आपोआप सहज होतो. डोक्यावर उभं राहून कुणीतरी परवा एक ग्रस्त सांगायला लागले की विष्णू तीर्थ म्हणून ग्रस्त त्याने पुस्तक दिलंय, त्याच्यात तरुणोपाय, अरुणोपाय, गाढवोपाय सगळे दिले, स्पष्ट सांगायला लागले. आणि त्यातला कोणता उपाय सहज आहे म्हटलं असं का? आता एका शब्दात सांगायचं म्हणजे, खरं सांगायचं म्हणजे सगळं खोट आहे. कसलाही उपाय करायचा नाही. तुमच्यात सगळं आहे. अहो तुम्ही जर पूर्वजन्मात एवढी पुन्हा नसती केली तर ह्या नाशिकी श्रेष्ठी तुम्ही जन्माला आले होते का? पण सगळं वाया जाणार आणि त्या गोदावरीत तुम्ही टाकणार असं दिसतंय मला. ते सगळं तुम्ही केलेलं आहे पूर्वजन्मात, काहीच थोडी करावं, सगळं तयार आहे. म्हणजे मला असं वाटतं की सगळं करू आणि ते सगळं मग पाण्यात घालायचं दिसतंय मला स्पष्ट. ही सगळी सेना तुमच्यात आहे. तुम्हाला जितक्या लवकर मी जागृत करू शकते तितकं मी फॉरेनर्सना नाही करू शकत. त्यांच्यात तुमच्यासारखा धर्म नाही बसलेला. पण धर्म म्हणजे एक चाकोरी नाही. धर्म हा उन्नतशील असतो, इतकंच नाही प्रगतीशील असतो आणि जिवंत असता पाहिजे. मेलेला धर्म काय कामाचा आहे? त्या मेलेल्या धर्माला चिकटून बसलात म्हणून त्या धर्मापासून सुद्धा काय मिळालं नाही आणि सगळं देवाधिकांचं नाव खराब करून ठेवलं. आता विशेष म्हणजे सहयोगाचं असं आहे की जेव्हा आत्मा म्हणतो तेव्हा क्षेम हे घडलं ही त्याची ओळख. सर्वप्रथम जागृती झाल्यावर तब्येती ठीक होतात, प्रकृती ठीक होते. आम्ही पुष्कळ लोकांचे कॅन्सर ठीक केले. संजीव रेड्डी आहेत तेव्हा जे आले ते ऑपरेशन होऊन तुम्ही कपडे घेऊन विचारा. लंडनला त्यांनी माझ्या यजमानांच्या बरोबर गेले. ते मला माहिती आहे माझे यजमान फार मोठ्या हुद्द्यावर आहे आणि संजीव रेड्डीने सांगितलं की आता तिथे बचावत नाही. इतक्या तिथे जे बिकेनेरी म्हणून होते आणि कमिशनर साहेब ते घेतलेल्या माताजी निर्मला देवी, त्यांनी माझं नाव ऐकलेलं. दिल्लीच्या लोकांना शहाणपण जास्त म्हणायचं त्यापेक्षा. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माताजी निर्मला देवी इथले ऐसा ऐकलं, तुम्ही लोकांना बरं करता, माझ्या नवऱ्याला बरं करा कृपा करून माताजी. आणि तो फार वाईट परिस्थिती होते. ऑपरेशन झालं होतं पण फेल्युअर सर. ते फक्त 10 मिनिटं त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि एकदम बरं वाटलं नाही, एकदम बरं. त्याच्यानंतर आले तर मला माहिती आले की लोकांना असं वाटलं हे काय आता आम्ही यांच्याची अँब्युलन्स वगैरे गुणावलं नाही अशी उतरले. नंतर फार मान केला त्यांनी माझा बोलावून. पण तो एक संत साधू कुशाग्र होता असंच म्हटलं पाहिजे. 5-10 मिनिटांमध्ये त्यांना आम्ही ठीक केलं. असे बरेच लोकांना आम्ही बरं केलेलं आहे. पण बरे केल्याबरोबर आम्ही तुम्हाला 5,000 रुपये देतो, तुम्ही आम्ही म्हणू त्या माणसाला ठीक कराल. मुळीच आम्ही करणार नाही, आम्ही काय तुमचे नोकरा असा दावा लावता. म्हणजे उद्दामपणा, किती उद्दाम, किती करता की नाही करत. म्हणजे असं अहिल्याची शिळा झाली तिला तुम्ही ठीक करता की नाही असं रामचंद्राला म्हटलं की रामचंद्र चालते पाहिजे. सहयोगाने कॅन्सर सासूस्वारून बरे झाले. इतकं अनेक लोक येतात. तुम्ही जर या लोकांचे चेहरे बघाल, आता ते आले नाही, सगळेजण बाहेर गेलेले आहेत, तर तुम्हाला आश्चर्य गुलाबाच्या फुलासारखे सगळे. तुम्ही सहयोगी पुण्यातले बघा, मुंबईतले बघा, एकदम ओळखले. त्यांचं आयुष्य म्हणजे एक विशेष सुरभित कमळसारखं. तर निदान तुमची तब्येत तरी ठीक असू द्या. पदवा एक भेटले मला, त्यांची संबंध फॅमिली कामात गेलेली, मुलं आजारी, बायकोला फिट येते, नवऱ्याचे सगळे पैसे गमावलेले, अगदी भयंकर स्थिती. चेहरे बघितले तर वाटलं काय ही यांची अगदी काय स्थिती झाली देवा. म्हटलं काय तुम्ही करता का? त्यामुळे माताजी आम्ही फार सेवा केली गुरुंची. कोण गुरु? म्हणे नाव केरोबा. असं का म्हटलं? केर का? आता घाणोबा एक शोधा. नावच का सुंदर सुंदर आहे सगळ्यांची. आणि त्या केरोबांनी यांना केअर करून टाकलेलं. पहिले म्हणा आता म्हणतात. अहो पण त्यांनी केलं काय नाही. नुसते आम्ही त्यांना आधी त्याने 1.25 रुपये तोळा सांगितलं, ते सांगितलं, मग 1.25 रुपये सांगितला, मग 1.25 तोळे सोनं सांगितलं, मग अमकं झालं, 1.25 सुरू करत त्यांचं 1.25 करून टाकली ते. आणि वेळे सुद्धा हे असे वेडेपणाची कामं जर तुम्ही करणार असाल आणि मग परमेश्वराला दूषण द्याल तर परमेश्वराने तरी काय करायचं? मग त्यांना सगळ्यांना बसून त्यांना पार केलं, त्यांच्या तब्येती केल्या, जवळजवळ 3 तास घालवले. म्हणजे त्या केरोबाचा केर काढता काढता माझी स्थिती झाली.
तुम्ही असे शोधून सगळे आणा. आमचे गुरु काय केलं तुमच्यासाठी? तुमच्या गुरुनी पहिलीच गोष्ट विचारायची. काय नाही वाटत मग नाही आम्ही गुरुभक्तीच होतो असं का? सद्गुरू पाहिजे. सद्गुरू आहेत का? सद्गुरू एक पैसा घेणार नाही तुमच्याकडे, जेवणार सुद्धा नाही. आणि जर जेवतील तर 10 त्याचे पैसे देतील. जर तुम्ही त्यांना एक वस्तू दिली तर 10 वस्तू तुम्हाला परत करतील. ते सद्गुरू. पैसे खातात ते गुरु नाही. तिथे 2 पैसे ठेवायचे, 4 पैसे ठेवायचे, डोकं लावा, झालं. अहो हे डोकं परमेश्वराने बनवलंय. हे डोकं काय असं कसं आहे का तुमचं? अहो या योगभूमीत जन्माला आला, ते डोकं सगळ्यांच्या समोर झुकवायला तुम्ही आहात तरी काय? अहो जानवर सुद्धा झुकवते, तुम्ही कशाला सगळ्यांच्या समोर डोकं झुकवता? त्याला काय म्हणणार आहे? माझ्याही पायावर येऊ नका कृपा करू. मला त्याचा त्रासच होतो, काही फायदा होत नाही सांगायचं. जर तुम्ही पार नाही झालेले, तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार झाला तर माझे पाय तुमच्या पायात काही फरक नाही. हा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे सगळ्यांच्या मध्ये जो परमेश्वराचा प्रतिबिंबाचा भाग आहे तो आत्मा आहे. जे प्रतिबिंब परमेश्वराचा आपल्या हृदयावर पडलेला आहे तो आत्मा आहे. आणि तो आत्मा मिळवण्यासाठी आपल्यामध्ये कुंडलिनीची व्यवस्था परमेश्वरानेच करून ठेवली, आपण नाही केलेली. ती जर जागृत झाली सहजभावाने तर त्या आत्म्याचा आणि कुंडलिनीचा जेव्हा योग घडतो तो खरा योग आहे. बाकी उदडत राहायचं, कप्पे उचलून फिरवायचं किंवा आणखी काय उपास करायचा, आणखी नुसते बडबड 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 अशी जब 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 करत बसायचं, हे काय परमेश्वरी कार्य नाहीये. वेड्या प्यायच्या आणि तितका वेडा नाही प्यायचा, तितका राम राम करत राहायचं. आपण रोजच बघतो असे लोक. मी सांगता शक्य गोष्ट नाही, पण आपण तरी सुद्धा हे बघून समजून उमजून तशीच आहोत. मग त्याच्या उलट दुसरी दशा आता सुरू झालेली आहे की आपली तरुण मंडळी आहे. ते म्हणतात की काय परमेश्वर स्वतः दिसतंय, काही खरं नाही, सोडा आपण आपले कम्युनिस्ट होऊया. असं अल्जेरियाला झालं होतं. 500-600 मुलांनी कम्युनिस्ट होण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यातला एक, पण ते कुशाग्र बुद्धीचे लोक आहेत, भयंकर कुशाग्र आहेत. मुसलमान असले ते फार कुशाग्र आहेत. एक मुलगा एरोनॉटिकल इंजिनियर जमेल म्हणून आला लंडनला आणि फार झाला. त्याला काय बघा, थांबा थांबा, परमेश्वर आहे. त्याच्या चैतन्याच्या लहरी तुम्हाला हातात लागतात, ज्याला आपण विद म्हणतो. तुमच्या हातात, तुमच्या मज्जातंतूवरती त्याचा परिणाम आला पाहिजे आत्म्याचा, आणि तुमच्या हातात लागला पाहिजे. ज्यांनी वेद शब्द निघाला तो विद. वेदात पहिला श्लोक आहे, जर तुम्हाला विद झालं नाही तर वेदाचा काही उपयोग नाही. म्हणजे ते वेदाचं पाठांतर अर्थ नाही आहे त्याला. म्हणजे ते शिकलेलेच लोक पार होणार आहेत का? वाचू नाही शकत ते गेले. आपल्या देशामध्ये बहुतेक शिकलेलेच आहेत लोक. हे विध झालं पाहिजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर, आपल्या मज्जातंतूंवर कळलं पाहिजे. बाकी बाबतीत आपण मॉडर्न, पण धर्माच्या बाबतीत आपण अत्यंत मागासलेले. आपल्या आजपर्यंत जी आपली उन्नती झाली, जी प्रगती झाली, जे आपण मानव स्थितीला आलो, ते सगळं काही आपल्या नसांवर आहे. आता एखाद्या माणसाला सांगितलं की बारे तू ह्या घाणेरड्या ह्या गल्लीतनं जा, तो नाक बंद करून दे. नाशकाला मात्र तसं काही दिसत नाही, लोक चांगले व्यवस्थित चालतात, पण तरी सुद्धा बहुतेक घाण वाटत. पण एखाद्या जर गाढवाला सांगितलं किंवा कुत्र्याला सांगितलं तर तो व्यवस्थित होऊन जात. तसंच आत्मसाक्षात्कारानंतर होतं की मनुष्यामध्ये धर्म असा तो जागरूक होतो की तो पापाकडनं जातच आहे, त्याला इच्छाच होत नाही. रामाला सांगावं लागलं होतं का की तू पाप करू नको. महात्मा गांधीला सांगावं लागायचं का की तुम्ही इमानदारी ठेवा पैशाच्या बाबतीत. ख्रिस्ताला सांगावं लागत होतं तू बायकांच्याकडे बघू नको. धर्मच त्यांच्या जागृत झाला. त्यांच्या जागृत झालेल्या धर्मामुळे ते स्वतःचेच गुरु झाले. ज्ञानेश्वरांना काय सांगावं लागत होतं का की तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका वगैरे. ही मंडळी कशी अशी सुरभित होती, त्यांच्यामध्ये हे गुण कुठनं आले हा आपण विचार केला पाहिजे. हे गुण येण्याचं कारण त्यांच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश होता. एकदा जर आत्म्याचा प्रकाश आला तर मनुष्याला
सर्व काही समजतं आणि दिसतं आणि तो सन्मार्गाने चालतो. जेवढे काही वाईट मार्ग आहेत ते सुटून जातात. साधू संतांनी हे सांगितलं आणि त्यांनी हे सांगितलं की बाबा रे, तू तेव्हापर्यंत नाव घेत राहा. तोपर्यंत नाव घे म्हणजे तुझ्या लक्षात राहील की परमेश्वर आहे. त्यांना भीती होती, पण त्याचं उलटच झालं. त्यांनी नाव घे सांगितलं तर नाव घे म्हणतो काय, मग 24 तास मी नावच घेत राहणार. मग जर परमेश्वर दत्तीने उभा राहिला तरी मी त्याचं नावच घेत राहणार, त्याला ओळखणार नाही. तुलसीदासांनी नक्की वर्णन केलंय स्वतःच की चित्रकूट के घाट पर भई चंतन की बीट. चित्रकूटच्या घाटावरती संतांची बीट झाली, संत आले पुष्कळ. तुलसी दास चंदन दिसे तिलक करत रघुबीर. रघुबीर आले तिलक, पण मी ओळखलं नाही. त्यांच्या प्रोग्रामला म्हणे तू बसला असताना असा साक्षात हनुमान बसले, मी ओळखलं नाही. ती दासाने सबंध सूरसागरली लिहून म्हटल्यावरती, सगळं झाल्यावरती असं म्हटलंय नम्रपणाने, सूरदास की सभी अविद्या दूर करो नंदलाल. ह्याच्या आधीची जेवढी काही विद्या आहे ती अविद्या. विद्या फक्त जेव्हा आमचं आत्मसाक्षात्काराचं स्वरूप येईल तेव्हा जी सर्वव्यापी शक्ती चैतन्याची आहे, जी ब्रह्मशक्ती आहे, तिला आम्ही जेव्हा जाणू चैतन्याच्या लहरीने, तेव्हा ही शक्ती आमच्यामध्ये येईल, ती खरी ब्रह्मशक्ती. आणि त्या ब्रह्मशक्तीला धरून, त्याची विद्या धरून, तिचं कार्य बघू, ती कशी कार्यप्रवण आहे, तिच्यामध्ये कशी ऋतंभऱ्या प्रज्ञा आहे, हे सगळं काही जाणून त्याच्यावर आम्ही जेव्हा मात करू तेव्हा आम्ही खरे गुरु. ते गेले एकीकडे कसला तरी पलायनवाद घेऊन बसायचा. हे बुद्धिवाद्यांचा एक प्रकार आहे. आपल्या हिंदुस्थानातल्या बुद्धिवाद्यांचा प्रकार मला समजत नाही. अहो, केवढा मोठा वारसा आहे तुमच्याकडे, साऱ्या जगाला झुकवाल अशी मोठी किमया ह्या देशात आहे. काय तुम्ही घेऊन बसतात मला समजतच नाही. कोणत्या गोष्टीचं भांडण घेऊन बसलात तुम्ही माझ्याशी? त्यांच्याजवळ जेवढं ज्ञान आहे ते फक्त झाडाचं झाड ज्ञान आहे. आणि झाड त्यांचं एवढं वाढून घेतलंय त्यांनी की आता कोलमडायला लागलाय. आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे ते मुळात ज्ञान आहे, पण आपण वाढवून नाही घेतलं. ते वाढवूया म्हणजे सबंधच्या सबंध झाडे कोसाल आणि त्या झाडाला तुमची किंमत. पण आपल्याला आपण अतिशहाणे समजतो, त्याच्यामुळे आपले बैल रिकामे आहे. म्हणजे सांगड घालता आली पाहिजे ना. धर्माची आणि क्षेमाची सांगड बसत नाही. म्हणजे काय आहे, कुठेतरी चुकलेलं आहे हे समजलं पाहिजे की नाही. सांगड का बसत नाही? जर आपण धार्मिक आहोत तर आपल्याला संतोष होईल नाही का? नाही देईल गुणा. कुणाचं कसं वाईट करायचं, कुणाचे गळे कसे कापायचे ते म्हणे हिंदुस्थानातून शिकावं लोकांना. ही आपली प्रसिद्धी आहे बाहेर देशात. आणि आपण अत्यंत शहाणे बनून बसतो, लबाड होतो आपण. हे समजलं पाहिजे. हा लबाडपणा कुठून आला? कारण आपण परमेश्वराला सुद्धा विकत घेऊन बसलेलो. आपल्याला असं वाटतं परमेश्वर सुद्धा आमच्या हातात आहे. काय म्हणू की आम्ही कायदा? तुम्हाला परमेश्वराला ओळखायला पाहिजे. परमेश्वर आहे, सत्ता सोजवा आहे आणि तितकाच भयंकर पण. एकदा जर का तो तापला तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. तेव्हा आपल्यामध्ये आत्मा मिळवला पाहिजे. त्याला तुम्हाला काही करायचं नाही, काही मोजायचं नाही, काही मेहनत नाही, काही उपास नाही. फक्त शुद्ध मनाने हे स्वीकारावं आणि हे बसायदान हे घ्यावं. आणि हे घेतल्यानंतर जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे ते तुम्ही होता की नाही ते बघावं. कल्पतरूंचे आरव, बोलते पियुषांचे आर्णव, ते तुम्ही होता की नाही ते बघा. सहयोगाचं सगळ्यात मोठं म्हणजे हे आहे की
आतापर्यंत जे काही धर्माबद्दल लोक बोलले आणि केलं त्याची प्रचिती नव्हती. आज सहयोगामध्ये प्रत्येक गोष्टीची प्रचिती आहे. त्याचे फायदे साक्षात होतात. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये लोक मला रोकडामाई म्हणतात. रोकडामाई की आज तुम्ही 5 झाले, उद्या नोकरी मिळाली, परवा पैसे मिळाले, नरवा बरा झाला, तेरवा हे झालं. रोजचे त्यांचं एक एक येतच होतं. म्हटलं लिहून ठेवा सगळं, कारण मला वाचायला फुरसत नाही, ऐकायला फुरसत नाही. पुस्तकं लिहून ठेवा, ग्रंथ लिहावे तसे. म्हणजे काय होत, कसं होत ते समजून थोडं समजून घ्या. कोणत्याही गोष्टीच्या परिणामाला कारण असतं. कारणामुळे परिणामाकडे आपण लक्ष दिलं म्हणजे आपण कारणाशी जुळतो. कारण आणि परिणामामध्ये आपण जुळतो. असं वाटतं कारण जर आपण ठीक केला तर ठीक होईल, परिणाम जर ठीक केला तर ठीक होईल. कारण आणि परिणाम हे एकाच नाण्याची 2 भाग आहेत. त्याला तुम्ही एकाला बांधून दुसऱ्याशी ठीक करू शकत नाही. मग इलाज काय? कारणांच्या पलीकडे गेलं पाहिजे. कसं जाणार? कारणांच्या पलीकडे गेल्याबरोबर कारण नष्ट पाहतात आणि परिणाम. पण कसं आहे, तुमची कुंडली तुम्हाला घेऊन जाणार. कारणांच्या पलीकडे आत्मा आहे. आता तुम्हाला उदाहरणार्थ एक सांगते, तुम्हाला विश्वास वाटणार आहे पण ही गोष्ट पेपरात सुद्धा आली. एक मुलगा बेडफोर्ड मध्ये, मी भाषण देत होते बेडफोर्डला जवळजवळ 8-9 वाजता. तुम्ही 7ला माझा प्रोग्राम होता. 8-9 वाजता हा मुलगा कुठून तरी वरून एका ब्रिजवरनं खाली पडल्याबरोबर सगळ्यांना वाटलं की आता गेला हा कामातला, मरणारच, कारण 16-17 फूट खाली पडला आणि तो मोटरसायकलवर होता. तर त्याने अँब्युलन्स मागवली. थोड्या वेळाने मुलगा तो सहजच व्यस्त झाला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं, हा चढून कसा आला. त्यासाठी काय झालं म्हणून तुम्ही चला मी तुम्हाला सांगतो. असं हिंदुस्थानात पुष्कळ झालं पण पेपरात आलं तर इंग्लंडमध्ये. इथे पेपरवाले छापायचे नाही चालू. तर तो मुलगा हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं की एक बाई आल्या, इंडियन बाई, त्यांच्या पांढऱ्या वाड्यात माझी पांढरी गाडी आहे आणि पांढरी साडी नेसून होती आणि खाली उतरून आली आणि त्याने मला चूक केलं आणि त्याच्याकडे जात. तर ते जे तुला लोक होते ते म्हणे कुणी आली नाही बाई, कुणी गाडी आली नाही, काहीतरी सांगतो. पण डॉक्टर म्हणे आश्चर्याची गोष्ट आहे, तर सगळं बरंच असायला काहीच झालं नाही, तर तो खाली जरासा मार लागला. तर तो म्हणतो की त्यांनी सांगितलं त्या बाईंनी की बघ तू माझ्या घरी आहे, मी तुला हे सुचवलं. ते मला काहीतरी सांगतो. पण डॉक्टरसाठी ही गोष्ट खरी नाही, कारण हा इतक्या वरून पडला आणि मला काही झालं नाही, संस्कृत सुद्धा नाही, एक्सरे घेतला, काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी माझा फोटो त्याने पाहिला पेपरवर. तर म्हणाला ह्याच बाई आला. त्यांनी मला कधी पाहिलेलं नव्हतं, ओळखलं नव्हतं काय. मी विचारलं की काय झालं का तुला, कसं केलं. तर म्हणे काही नाही म्हणे, मी पडायला आलो तेव्हा मी फक्त म्हटलं की त्यांच्याकडे लेडीला म्हणतात जगन्माता, की जगन्माते आता तू मला सांभाळ. एवढं म्हणून मी खाली कोलमडली. बस त्याच्या पलीकडे मी काय म्हटलं झालं, कारण आपण सगळं गेलं. आताचीच गोष्ट आमच्यावरची मुलगी आलेली आता इथे. तिची गाडी एकदा फेल झाली याच्यामध्ये एका मोठ्या ट्रॅफिक मध्ये, आणि तिथलं ट्रॅफिक आपल्याला माहिती 8-8, 9-9 गाड्या एकसाथ जातात, मोठमोठ्या लॉरी जातात. आणि तिच्या बरोबर आणखी एक मुलगी होती, ती पण सहजगिरी, मी पण सहजगिरी. आणि ह्यांना वाटलं आता आपण मरणार, कारण ब्रेकच मुली गेलेला आहे, तर आता आपण मरणार. तर तिने म्हणे मी आता विचार केला की आता पुढे करायचं काय. तुम्ही डोळे मिटले सांगितलं माताजी आता तुम्ही बघा. आणि दोघींनी डोळे मिटले आणि आम्ही बघितलं की आमची गाडी कुठेतरी अशी सरकत चालली आणि डोळे उघडले तर बघतो काय की रस्त्याच्या किनाऱ्यावर मुलगी कशी आली ते जवळ. तिथे मराठी म्हणून एक वर्तमानपत्रकार आहे आणि मुंबईला बरं एक म्हणा वर्तमानपत्रकार, कुशाग्र बुद्धीचे आहे. त्यांनी सांगितली गोष्ट की त्यांचे एक मित्र ते सौदेवी आणि ते एकदा मोठा घेऊन जात होते. त्या खंडाळ्याच्या घाटावर त्यांची मोटर फेल झाली आणि ब्रेक तुटला आणि सगळं मागं 2 मोठमोठ्याल्या ट्रक्स होते. आणि त्यांना असं वाटलं की आता आपण जाणार. तेव्हा त्यांच्या मित्रांनी सांगितलं
की बघ आता डोळे मिटा आणि माताजींना सांगा, आता माताजी तुम्हीच करा काय. दोघांनी म्हणे डोळे मिटले. जेव्हा डोळे उघडले तर काय पाहिलं की त्यांची गाडी अगदी रस्त्यावर चाललेली, ब्रेक ठीक झालेला, आणखी त्या गाड्या ज्या वर येत होत्या खाली जात होत्या त्यात पार निघून गेले. आता मी काही खोटं सांगत नाही, असं होऊ शकतं. अनेकदा झालं, हजारो लोकांचं झालंय, अपघात टळलेले. कारण तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आला, तुम्ही कारणांच्या पलीकडे गेला तेव्हा परमेश्वर तुम्हाला सांभाळ. पण आपल्याकडे बुद्धीचं एवढं डोकं वाढलेल्या लोकांचं की त्यांना हे होतं. पण ज्या लोकांची अतिबुद्धी झाली आहे त्यांना पटकन त्याला समजलं की बुद्धीने सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळत नाही, की बुद्धी ही सीमित, ते आपल्या बुद्धीच्या दबावावर राहत नाही. तेव्हा त्यांच्या सुबुद्धीने ते जाणतात की ह्याच्या पलीकडे, कारणांच्या पलीकडे जाण्याची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे आणि ती आपण साधली पाहिजे आणि अशी असायला पाहिजे. आता हे जे विश्वधर्म आपण स्थापन करायचं ठरवलेलं आहे त्याला विश्वात्मक शब्द वापरलेला किती सुंदर आहे. विश्वाचा जो आत्मा आहे त्यालाच विचारलाय की तूच कसाय द्या. विश्वात्मक विश्वाचा जो आत्मा आहे, प्लीज डोंट टेक एनी फोटोग्राफ, डिस्टर्ब यू एव्हरीवन. विश्वाचा जो आत्मा आहे त्या विश्वाच्या आत्म्यालाच त्यांनी मागितलेला आहे की तुम्ही मी तुमच्यासाठी जे काही आपल्या वाणीचा यज्ञ केलेला आहे त्याने पेशून तुम्ही मला पसायदान द्यावे, सर्व जगाला पसायदान द्यावे. आणि ते म्हणजे विश्वाचा जो आत्मा आहे तो जर जागृत झाला तर विश्वधर्म जागृत होईल हे माहिती आहे. आणि आत्मा जागृत झाल्याचं थांबून घ्या, नंतर नंतर सगळ्यांना त्रास. आत्मा जागृत झाल्याशिवाय विश्वधर्म स्थापित होते. आता मागे काय बघायचं, इकडे बघा, जरासं काय झालं की चित्त इकडे तिकडे होतं, किती चलबी चला एका चित्ताने बघायचं बरं. ही केवढी मोठी गोष्ट तुमच्या समोर करते. कधी कधी मला वाटतं की आपल्या देशातल्या लोकांना कसं समजणार आहे, हे सगळं वाया जाणार आहे आमचं का. पण साऊथ इंडियाला असं नाही आहे. लोकांना माहिती आहे सहयोग म्हणजे काय. मी विचारलं त्यांना की थंड थंड हातात होतंय म्हणजे हो म्हणे. आदिशंकराचार्यांनी सांगितलंय सलीलम सलीलम, हे श्लोक ते श्लोक म्हणून दाखवतात. इकडे म्हणजे ज्ञानाने आणि अज्ञानाने अशा मधल्या स्थितीत काय बोलायचं ते मला समजत नाही. तुम्हाला मगापासून मी समजावून सांगते की आत्म्याला प्राप्त करा तुमच्यात. एखाद्या लहान मुलांना सांगावं तसं, मोठ्या मुलाला सांगावं तसं, सर्व पद्धतीने मी एकच गोष्ट सांगते की तुमच्यामध्ये तुमचा आत्मा आहे तो तुम्ही प्राप्त करा, पहिली गोष्ट. आता योगाला दुसरा म्हणजे युक्ती. योग जाणल्यानंतर कौशलम ज्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये डेस्टेस म्हणतात. योग जाणल्यानंतर त्याला हाताळायचा कसा, त्या शक्तीला हाताळायचं कसं, ही शुद्ध विद्या आहे. बाकी अविद्या. आतापर्यंत तुम्हाला ह्याचं हाताळणं येतं, इलेक्ट्रिक तुम्ही हाताळू शकता, पण ही जी सर्वव्यापी परमेश्वराची शक्ती आहे ज्याने उतंबरेचं सगळं कार्य होत असतं, म्हणजे जेवढी जिवंत कार्य ती करत असते, त्या शक्तीला कसं हाताळायचं ते व्यवस्थित शिकलं पाहिजे. सायन्स आहे पुस्तक फार मोठं, पण पार झाल्याशिवाय ते सायन्स शिकवता येत नाही आणि ते तुम्ही शिकलं. पण शंका पहिल्यांदा, अहो तुम्हाला डोकं किती आहे पहिल्यांदा शंका विचारायला. मी धर्मात आधी पहिल्यांदा आत्म्यात उतरल्याशिवाय तुम्ही कसली शंका घेऊन बसले. असं तर शाळेत एखादा जाणारा मुलगा, आता त्याला गो लिहिता येत नाही, जाऊन मास्तरांना शंका वाटते, मास्तर काय म्हणाल घरी जाऊन बसत. मी जे काय सांगते की थोडं जरी गम्य झालं तरी मी नाश्त्याला आले हा फायदा झाला असं मला वाटतं. तसा फार तुमच्या जशी स्थिती आहे तशीच कोल्हापुरात सगळे भामटे बसले जाऊन, सगळे भामट्यांचं राज्य. कोल्हापूर म्हणजे देवीनी, बिचारी देवीला वेढून टाकलेलं आहे सगळ्या भामट्यांनी, तांत्रिकांनी, हे ते सगळे तिथे जमून बसलेले. पण आता कोल्हापूरला जात नाही, बेकार. सांगलीला मात्र खूप जोरात सहयोग, पण कोल्हापूरला नाही. तुम्हाला तशी नाटकाची स्थिती होणार आहे का. आता ही कुंडली आपल्यामध्ये 3.5 थोडे घालून त्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे. ह्या अस्थीला संस्कृतमध्ये सेक्रम असं. सेक्रम म्हणजे
ज्याला आपण म्हणू सेक्रेट. सेक्रेट म्हणजे पूजनीय. अशी पूजनीय काहीतरी वस्तू ती आहे, त्रिकोणाकार असते म्हणून तिला पूजनीय म्हटलेलं आहे किंवा पवित्र म्हटलेलं आहे. ही पवित्र अशी ती काय आहे, कारण त्याच्यामध्ये साक्षात तुमची आई प्रत्येकाची वेगळी वेगळी अशी ती कुंडलिनी बसलेली आहे आणि ती पुष्कळ वर्षापासून पुष्कळ जन्मापासून तिथे बसलेली वाट बघते की असा कोणी जर आला तर ह्याला मी परत पुनर्जन्म देते. तुमची आई ती तुम्हाला कशाला त्रास देईल? पुष्कळ लोक म्हणतात की कुंडलिनी जागृतीचा त्रास होतो. होणारच, त्यांना अधिकार नाही. ते फालतूचे धंदे करायला आले म्हणजे भलते त्रास होतात. ते कुंडलिनीचे नाही, ते गणपतीचे आहेत. तो गणपती खाली बसलेला, तो आणतो अशा लोकांना, जो ओळखून काढतो, अंगावर डिस्टन्स घेतो. लोक नाचतात, ओरडतात, काय काय करतात, सगळं ते गणपतीने. त्याला नाही सहन होत. ज्या लोकांना धर्म कशाशी खातात ते माहित नाही, ज्यांच्यामध्ये काही पावित्र्य नाही, ते कुंडलिनीला जर हात घालायला आले तर तो पहिल्यांदाच हणतो. म्हणजे न्हाणीच्या बाहेर बसवलेला जो आहे तो लज्जा रक्षणार्थ हा असा गणपती. हा गणपती काय आहे, हे अष्टविनायक काय आहेत, त्याचं आपल्याला काय माहिती नाही. तुम्ही सांगितलं अष्टविनायक, अहो कशावर स्वयंभू आहे? कुणी विचारलं तुम्हाला हे स्वयंभू कशावर, तुम्हाला उत्तर आहे का काही नाही. आमच्या बापदादाने सांगितलं म्हणून, पण मी म्हणते आहे कशावरून? चैतन्याच्या लहरी आहेत. हे उकळ चैतन्याच्या लहरी त्याच्यात नाही. हे पृथ्वी तत्वात आलेलं. विशेष आपल्या देशात अष्टविनायक इथे बसलेले 3.5 वाटोळ्यातली ही इथे सप्तशृंगी बसून इथल्या नाटकाच्या लोकांची किती आदिशक्ती आहे हो. अर्धमात्रा म्हणजे काय पॉवरफुल गोष्ट आहे ती. सर्व शक्तींचा समुच्चय ती इथे बसली असताना ती नाटकाची ती काय म्हणावं. ही खरी कशाला सगळे गेले तिच्या दर्शनाला. सकाळी आंघोळ करून पहाटे उठून तिच्या दर्शनाला न खाता पिता तिथे ते हे का पोचले. मी जर यांना म्हटलं की तुम्ही इकडे जा तिकडे जा, जाणार नाही, आधी व्हायब्रेशन बघणार. तर काय व्हायब्रेशन आहेत त्याला, आणि तुम्हाला तिचा काय फायदा होणार आहे? कारण कनेक्शनच नाही ना. जोपर्यंत ह्याचं कनेक्शन होतं त्यापर्यंत मी बोलून तरी काय फायदा आहे. एक सरळ गोष्ट आहे, सरळ गणित मांडलं पाहिजे. फायदा का होत नाही? कारण कनेक्शन नाही आहे. आपलं कनेक्शन व्हायला पाहिजे, परमेश्वराच्या साम्राज्यात जायला पाहिजे. मग ही सप्तशृंगी काय ते लक्षात येईल. नाहीतर तिला काही अर्थ नाही तुमच्यासाठी. मी काय जशा माझ्या पायाला काही अर्थ नाही तसा तिचा काही तुम्हाला अर्थ लागत नाही. आपल्या भक्तिभावाने जा करून या, काहीही होणार. मग तिला माहिती आम्ही तंगड्या तोडत गेलो वर आणि आम्हाला काही फायदा झाला नाही, आम्ही सप्तशृंगीला जाणार. पण आत्म्याकडे का जात नाही? काहीतरी कमी होतं तुमच्यात. सूक्ष्मात उतरल्याशिवाय सूक्ष्म तुम्हाला मिळणार कसं? ही सर्व सूक्ष्म शक्ती आहे. पण सूक्ष्मात न उतरता नुसते बुद्धीचे तुम्ही डावपेच माराल, त्याचा काय उपयोग होईल? तेव्हा हे माझ्याबरोबर झालं असं नाही, पण माझ्याबरोबर करणं जरा कठीण आहे. आज सोपं झालं तुम्हाला, माझ्यावर जमायचं नाही. आधी शंकराचार्यांना किती छळले लोक. इतकंच नव्हे, एक वादविवाद पंडित शर्मा तिथे पोचले आणि त्यांनी नुसतं त्यांना भंडावून सोडलं. काय त्यांनी विवेक चुडामणी लिहिलं, हे लिहिलं, आत्मबोध दिला, हे लिहिलं, त्याच्यावर तिच्या लोक घेतात. अरे तुला आत्मबोध झाल्याशिवाय तू बोलतोस काय? जो मनुष्य आंधळा आहे त्याला हिरवा आणि पांढरा रंग सांगायचा तरी कसा? ते ती कंटाळ. त्यांनी एकच शेवटला लिहिलं, सौंदर्य लहरी म्हणून पुस्तक लिहिलं. त्याच्यात सांगितलं की आईशिवाय हे कार्य होणार नाही. योग्य सांगते ना, काही सांगून बोलून भांडणं करून वादविवाद करून काय होणार नाही. आईशिवाय हे कार्य होणार नाही. आईने येऊन जागृती दिल्याचं कार्य होणार नाही, स्पष्ट सांगितलं त्याने. आणि संबंध आईचं म्हणून गात बसतो. तर लोकांसाठी त्यारे ते विवेक पुढा म्हणून लिहिल्यावर हे काय लिहितो म्हणजे खरं ते सांगितलं की तिकडचं सांगणार डोकं कशाला खाली करा. आता आपल्याकडे आणखी एक निघाले, ते म्हणतात की हे लिहिलंच नाही म्हणे त्याने. ह्याला कोणी सांगितलं? प्रत्येक गोष्टीचं म्हणे आम्ही संशोधन करतोय. असं का? प्रत्येकातलं तत्व घेण्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या तत्वात उतरायला पाहिजे.
तत्वाचं अनुसंधान घेतल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याचं तत्व ओळखू शकत नाही. तेव्हा सर्व धर्मातलं तत्व एकच आहे आणि तेव्हाच हे जे विश्वात्मक आहे, विश्वाचा जो आत्मा, ते गाठल्याशिवाय तुमच्यामध्ये समग्रता येणार नाही आणि समग्रता आल्याशिवाय या जगातली जी दुःख आहेत ती कळणार. पहिल्यांदा आत्म्याचं दर्शन घ्या. पण तसं नाही, माताजी ठीक करतात ना, सगळे आजारी गावातले घेऊन आहेत, सगळं हॉस्पिटलच घेऊन आहेत. आधी आणा ठीक करा. अहो तुमच्या गावात 2-4 सबळ लोक आहेत का नाही, का सगळे असेच, त्यांना काही एकाला डोकं नाही तर एकाला शरीर नाही, अशी अगदी सगळ्या शंकराची सगळी शहरात माझ्या समोर उभी करायची. मला जर माझा त्यांना तुम्ही ठीक करा. आता मी काही ते ठीक करायला आले नाही कुणाला, मी कुणाचाही आधार ठीक करायला नाही. पहिल्यांदा तुम्ही सहयोगात या, पार होऊन घ्या. श्रद्धा म्हणजे अनुभवाने आलेली भक्ती आधी मिळवा, मग मी तुम्हाला ठीक करणार. आता अशी कट घातलेली आहे. पण इतक्या लोकांना नाटकात ठीक केलं, ते गेले कुठे? कुणाचा सांगपत्ता लागला नाही. काहीतरी विरष्टीत येणं, स्वतःबद्दल विचार का करतोय, काहीतरी आम्ही विशेष करून दाखवू. आमच्या माताजींनी सांगितलं फार मोठं स्थान आहे. हिंदुस्थानातल्या लोकांना फार मोठं कार्य करायचं, साऱ्या जगाला वाचवायचं. का नाही आपण माताजीचं ऐकावं असा विचार का करत? विश्वाचं कार्य आम्ही काढलेलं आहे, तेव्हा आम्ही त्याच्यात उभे राहू. माताजी म्हणतात तर आम्ही आत्म्याचा साक्षात्कार केला, नसत्या गोष्टींवरती आम्ही राहणार नाही. खरे ब्राह्मण व्हा. ब्रह्माला ज्यांनी जाणलं तो ब्राह्मण, ज्यांनी ब्रह्माला जाणला नाही तो ब्राह्मण नव्हे. वाल्मिकी हा काय ब्राह्मण होता का? रामायण लिहिलं कोणी होता, पण ब्रह्माला जाणलं म्हणून तो ब्राह्मण. इथपर्यंत काय, पण इंद्राला सुद्धा आत्मसाक्षात्कार दिला गेलेला आहे. मग तुम्हाला नको का? ही वेळ आलेली आहे. उत्क्रांतीच्या ह्या काळामध्ये अनेक फुलं जगामध्ये जन्माला आली. तुम्ही फुलांच्या स्थितीत आहात. आता तुम्हाला फक्त फळ व्हायचं आहे, त्याला काही नाही. रामदास स्वामीला एकाने विचारलं, अहो रामदास स्वामी, आत्मसाक्षात्काराला किती वेळ लागतो? त्याचे तत्क्षण. आता रामदास स्वामी एवढे मोठे होऊन गेले, त्यांनी संबंध सहयोग सांगितला, दुसरं काही सांगितलं नाही. आता परवा एक गोष्ट मला भेटले, म्हटलं अहो तुम्ही रामदास स्वामी का लिहिते? म्हणे असं आहे की ते ब्राह्मणांनी लिहावं. असं का? त्यांनी ब्राह्मणासाठी लिहिलं होतं का? म्हणजे आता ब्राह्मणांवरती उलटायची त्याला की ते रामदास स्वामी नाही का तुम्ही काढून टाका? म्हणजे आता उलट सुरू झालं. आता ब्राह्मणांच्या पाठीमध्ये हात ठेवला, पारख्याला वारखे, त्याला काही अर्थ आहे का? म्हणे रामदास स्वामींचं आम्ही लिहितोय ते कोणी ब्राह्मणांनी द्यावं. मला अर्थ मूर्खपणाला. एवढा मोठा आपला संत म्हणजे साक्षात हनुमानाने जन्म घेतला, त्याला काय ब्राह्मणत्वानी काय समजतं? सगळ्यांना शेपटीने उचलून मारून टाकलं म्हणजे बरं होईल लोकांना. कधी कधी मला वाटायला विधात काही नाही, तरी कधी खोड्या केल्या पाहिजेत त्यांनी, म्हणजे बरं होते. कशाला असं तुम्ही करायचं की ज्या साक्षात हनुमानाने जन्म घेतला त्याला असं म्हणायचं की तो ब्राह्मण आहे म्हणून आम्ही त्याचं छापत नाही? तुम्ही आत कोण? तिथे उभ्या आहात, स्वतःला काय समजतात? रामदासा स्वामी असं म्हटलेलं मला समजत नाही लोकांना काय झालं. असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे. ते शिंपी लोक आहे त्यांनी ह्यांना बघावं नामदेवाला. अहो नामदेव काही शिंप्यांचे आहेत का? आपल्याला आश्चर्य वाटेल. गुरु नानकांनी नामदेवांना केवढं महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या किती कविता आहेत. आधी ग्रंथसाहेबामध्ये त्यांना बघितल्यावर धन्य वाटलं. मग काय केली त्यांनी कृपा आणि किती त्यांनी ओळखलं नामदेवाला. केवढी मोठी वस्तू ती. त्याला कसं उचलून धरलं. पण हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आहे का? तो म्हणे शिंपी झालं. म्हणजे कोणत्या तरी धर्मात तो जन्माला येणार. ब्राह्मण तरी होणार नाही, ते शिंपी तरी होणार. त्या हवेत लटकणार आहे तो. कारण आपल्याकडे जातीशिवाय कोणी राहतच नाही. आता कोणीही एखाद्या जातीला माणसाला जाणारा मनुष्य असला तिच्या आत्मसाक्षात्कारीमध्ये जन्म घेणारच नाही. कट्टर कुणी मनुष्य असेल तिथे मुळीच घेणार नाही. फक्त सहयोगांच्याकडे घेईल किंवा अशा माणसाकडे जो मधोमध धर्मामध्ये मधोमध असायला पाहिजे. कट्टरपणा हा धार्मिकतेचं मुळीच लक्षण नाही. आता मुसलमानांनी असं केलं म्हणून असतं, त्यांनी जर वाईट केलं तर आपण करायचं. मुसलमान आपापसात भांडून मरतील आणि तुम्ही भांडता.
तुम्ही काय, तुम्हाला तर एक जातीत एकोपा होत नाही हो. आम्ही आता कायच फॅमिलीत आमचं लग्न झालेलं आहे, त्याच्यात 12 जाती, 12 जातींची 144 ऑर्गनायझेशन्स आहेत आणि सगळे आपापसात भांडत काही एकोपा नाही. माझ्याकडे आले म्हणे आम्ही एक कायच हे काढतो. म्हटलं बाबा मी काय कायच नाही. म्हटलं त्याचं स्वजन नाव द्या. मी आपली थोडंसं खोड काढली. स्वजन, म्हटलं हो स्वजन नाव. मग त्याच्या सगळ्याची स्वजन नाव. आता मग इतक्या वर्षानंतर माते तुम्ही स्वजन का दिलं? मग ह्याच्यात आहे बसायला नाही. स्वधर्म, स्वचा जो धर्म आहे त्याचा सूर्य जर जगात आला तर त्या सूर्याच्याच प्रकाशामध्ये सबंध विश्वामध्ये प्रकाश आहे. मी त्यांना म्हणून सांगितलं तुम्ही स्वजन नाव द्या. हे काही कायच नाव देऊ नका तू. आता त्याचं फार मोठं ऑर्गनायझेशन झालंय, त्याच्यात सगळे तरीचे लोक येतात, सगळं काही त्याच्यात आता स्वदेवी लोक म्हणतात. पण स्वधर्म पाहिजे. स्व म्हणजे आत्म्याचा धर्म. आणि म्हणूनच त्या लोकांनी विचार केला असेल भाषा बनवताना त्यांनी स्वार्थ असा शब्द स्वतार्थ म्हणून द्या. स्वार्थ म्हणजे जिथे स्वतार्थ मिळेल तो स्वार्थ हे आधी सांगून गेल्या अंतरित. आपण कुणाला म्हणतो शिवी देताना अरे तू स्वार्थी आहे, मुळीच नाही. तो स्वार्थी असता तो साधू झाला. याने स्वतः अर्थ मिळवला तो समर्थ झाला. आणि समर्थाच्या जो वक्तव्य आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असे समर्थ तुम्हाला करण्यासाठी म्हणून मी धावपळ करते. आणि तुम्ही का माझ्या मागे हात धुवून लागला? तो जो कोणी आला त्याच्या मागे हात धुवून लागायचे अशी प्रथा आहे ती का? आणि जे भामटे आणि चोर आणि लबाड लोक पोट भरून बसलेले आहेत त्यांना मात्र कुणी काय म्हणत नाही. तर ह्या कुंडलिनीचं जेव्हा जागरण होतं तेव्हा जेव्हा दुसऱ्या चक्रावरती येते स्वाधिष्ठान चक्रावर, स्वाधिष्ठान चक्र हे चारीकडे आपल्या नाभी चक्रातून फिरतं आणि तिथे आपली गुरुसंस्था स्थापित. जे मोठमोठाले सद्गुरू जगामध्ये झाले दत्तात्रयाचे वंशज किंवा